चल निकल अड़ते, जाके ढंग का काम धंधा कर ले, कोई फायदे में रहेगा, काम आवेगा तेरे। हर हर शंभू मेरा भी करला भर क्या इस दुनिया फकीता है ना। मार्कंडेय ऋषींची कथा आहे तर परमभक्ताविभक्तीने मृत्यूवरही केला विजय आणि मानव जातीला दिला भक्तीचा संदेश। मृत्यू ही ज्याच्या समोर महादेवांनी अमृतत्वाचा वर दिला। तर चला ऐकूया मार्कंडेय ऋषींची दिव्य कथा। या भूतलावरती सप्त चिरंजीवां व्यतिरिक्त अजून एका चिरंजीवाचा विशेष उल्लेख केला जातो। शैव आणि वैष्णव या दोन्ही परंपरांमध्ये त्याचे घेतले जाते आणि तो चिरंजीवी म्हणजेच मार्कंडेय। ही गोष्ट आहे बुद्धिमान आणि तेजस्वी पुरुषाची। मृगशंड ऋषींचे सुपुत्र मृकुंड ऋषी आणि मुद्गल ऋषींची कन्या दोघेही श्रेष्ठतम शिवभक्त होते। अपत्य प्राप्तीसाठी मृकुंड ऋषींनी घोर शिवाराधना केली। या दाम्पत्याची निस्सीम श्रद्धा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले। प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांनी अपत्य देऊ केले, परंतु भगवान शंकर म्हणाले, मी तुमच्या दोघांच्या निस्सीम भक्तीवरती प्रसन्न आहे। तुम्ही केलेल्या तपश्चर्येचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, पण माझी एक अट आहे। तुमच्यासमोर दोन विकल्प असतील। एक पुत्र दीर्घायुषी असेल पण अत्यंत निर्बुद्ध आणि मूर्ख असेल, आणि दुसरा अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान आणि विद्वान असेल पण तो अल्पायुषी असेल। त्याला केवळ 16 वर्षांचे आयुष्य प्राप्त होईल। आता निर्णय तुमच्या हातात आहे। तेव्हा या दाम्पत्याने अल्पायुषी असला तरी चालेल पण बुद्धिमान आणि तेजस्वी पुत्र हवा अशी इच्छा व्यक्त केली। अशा प्रकारे शिवाच्या वरदानामुळे बाल मार्कंडेयाचा जन्म झाला। मात्र नियतीने त्याला केवळ 16 वर्षांचे आयुष्य प्रदान केले होते। पित्याच्या आदर्शावर चालणाऱ्या बाल मार्कंडेयाची साधना बालवयातच आरंभ झाली। अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि विलक्षण तेज असणाऱ्या या बालकाचा वयाच्या 8व्या वर्षी उपनयन संस्कार झाला आणि वेदाभ्यासाला सुरुवात झाली। अल्पावधीतच त्यांनी 4ही वेदांचे अध्ययन पूर्ण केले। मृकंडाचा मुलगा म्हणून मार्कंडेय या नावानं तो प्रसिद्ध झाला। वडिलांनी त्याला लहानपणीच अल्पायुषी असल्याची कल्पना दिली आणि शिवाराधना करण्यात ये माझ्यासोबत
नाशिकच्या राजाच्या दर्शनास आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सूर्यप्रकाश नवप्रकाश सदा क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मित्रांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. जागरणशुद्ध मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री समीर ओळखे 12 वाजता श्री नाशिकच्या राजा चौक गंगा लेनमध्ये पार पडणार आहे. तरी सर्व इच्छुक भक्तांनी उद्या सकाळी 10 वाजता श्री नाशिकच्या राजाच्या सभामंडपात हजर राहावे. घराच्या लोकांचा फैमिली के साथ इकडे इंस्टाग्राम आला ग्रुप पण डिलीट झाला. माऊलीने विमान पाठवलंय वैकुंठातून. आई खरंच विमान आलंय बघ, आपण जाऊया ना. महाराज हे काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाकडे पळायचो? नाही महाराज, आम्हाला पोरकं करून जाऊ नका. अहो पण मी बी तुमच्या संग वैकुंठाला आले तर साऱ्या संसाराचा हावडाच होईल ना. मी नाही येणार बाई. आवले या मायारूपी संसारात तू माझा हात धरलास तो असा मध्ये सोडू नको. जिथे मी तुझा पावलोपावली आधार सर्व आयुष्यभर मला परमार्थ साधू दिलास. इतकंच नव्हे, माझी आवली नसती तर तुकारामाला हा दिवस दिसला तरी असता का? ही आमची हेची भेटी येथून या जन्म तुटी. तुका जातो वैकुंठाला. नग मला तुमचा पांडुरंग बी नग आणि ते वैकुंठ बी नग. अगं असं काय करते आवले? हा भाग्याचा क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येतोय वय. पतिनिष्ठ संसारी स्त्री तू आयुष्यभर कर्तव्य केलं. आता मी आयुष्यभर केलेल्या परमार्थाचा परमोच्च आनंद भोगण्याचा क्षण आलाय. अशा वेळी तुला बरोबर तिथल्या त्या चिरंतन आनंदाची तुला गोडी लागली म्हणजे इथला आनंद विषासारखा लागेल. तुलाही आनंदाची डोही आनंद तरंगची प्रचिती येईल. खरा सच्चिदानंद तिथेच. तुमच्यासाठी आलंय ना विमान, मग तुम्हीच जावा. असो तुझी इच्छा. पांडुरंग 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 पांडुरंग. महाराज क्षमा करा, पण आम्हाला सोडून जाऊ नका. याचसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. सगळ्यांना शेवटचा नमस्कार. पांडुरंग 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 वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मणि नमः
Oh